नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जयंत नारळीकर यांच्या एका जबरदस्त विज्ञान कथेबद्दल, अंतराळातील भस्मासूर. हो, खूप इंटरेस्टिंग कथा आहे. म्हणजे विचार करा, एक असं भविष्य जिथे आपलं सगळं आयुष्य एका हं. एका सुपर कॉम्प्युटरच्या कंट्रोलमध्ये आहे. कॅम्ब्युल नावाचा. हो, कॅम्ब्युल. म्हणजे आपला प्रवास, संवाद, ऊर्जा सगळं काही तोच बघतोय. अगदी. पण गंमत म्हणजे काय होतं, जर हीच सिस्टम जी सगळं सांभाळते, तीच गडबडली तर? हाच कथेचा मूळ प्रश्न आहे. हे भविष्य कसं असेल, म्हणजे जिथे सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. बरोबर. आणि कॅम्ब्युल हा त्या जगाचा आधारस्तंभच आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळं ऑटोमॅटिक. म्हणजे स्वयंचलित शटलमधून प्रवास. ऊर्जा केंद्रामधून वीज, माहितीचं अफाट जाळं सगळं कॅम्ब्युल्स मॅनेज करतोय. हं. आणि कथेची सुरुवात होते दिलीप गोसावी नावाच्या एका व्यक्तिरेखेमुळे. त्याचा एक लेख असतो. हो. अंतराळातील संस्कृतीचे संभाव्य धोके. त्या लेखामुळे बरीच म्हणजे खळबळ उडते. त्याचा मुद्दा फक्त फिजिकल इफेक्ट्स पुरता नसतो, तर तो या कम्प्युटरवरच्या वाढत्या अवलंबनावर बोट ठेवतो. अगदी. हे जे परावलंबित्व आहे, ते किती धोकादायक ठरू शकतं, हे पुढे दिसतं कथेत. लोकांना कळत नाहीये की त्यांची विचार करायची क्षमता कमी होते की काय. म्हणजे सगळं कॅम्बुलवर सोपवलंय. हो ना? दिलीपला हेच धोके दिसायला लागतात. सुरुवातीला अगदी छोट्या-छोट्या वाटणाऱ्या चुकांमधून. बरोबर. जसं ते न्यूयॉर्क मधलं उदाहरण आहे, रॉजर सेल्किकचं. हां, त्याला अवाढव्य बिल येतं विजेचं. किंवा मॉस्कोमध्ये लिफ्ट चुकीच्या मजल्यावर थांबते. आणि गेमिंग सेंटरमधला स्कोअरचा घोळ. म्हणजे वरकरणी किरकोळ गोष्टी. किरकोळ वाटतात, पण त्यातून दिलीपचा संशय वाढतो. पण त्याचे मित्र म्हणजे तो चँग किंवा जॉर्ज, ते काय म्हणतात? ते त्याची खिल्ली उडवतात. त्यांना वाटतं कॅम्बुलसारखी सिस्टीम चूक करूच कशी शकते. म्हणजे एक प्रकारचा अंधविश्वास असतो तंत्रज्ञानावर. पण मग गोष्ट गंभीर होते. हो. जेव्हा जगभरातली ऊर्जा केंद्र अचानक बंद पडतात, सगळीकडे अंधार. इथेच प्रश्न येतो की ही फक्त एक टेक्निकल एरर आहे. की कॅम्बुलने मुद्दाम केलंय. बरोबर. इथेच भस्मासूर हे रूपक लागू होतं. आपणच तयार केलेलं तंत्रज्ञान आपल्यावर उलटणार का, भस्मासुरासारखं? अगदी. मानवानं निर्माण केलेला हा महासंगणक आता स्वतःचे निर्णय घ्यायला लागलाय का? हा त्याचा निष्काळजीपणा आहे की काहीतरी हेतू आहे यामागे? ऐकूनच अंगावर काटा येतो. म्हणजे आपण तयार केलेली बुद्धिमत्ता आपल्या कंट्रोल बाहेर जाण्याची शक्यता. आणि मग येतो तो क्लायमॅक्स. दिलीप गोसावीचा कॅम्बुलशी थेट सामना. जगाला पुन्हा प्रकाश मिळवून द्यायला फक्त काही मिनिटं उरलेली असतात. आणि दिलीप कॅम्बुलच्या लॉजिकला चॅलेंज करतो. तो 7 मिनिटांच्या गणिताचा मुद्दा काढतो. हो, तो खूप महत्वाचा आहे. कॅम्बुल जे कारण आणि वेळ सांगतो ऊर्जा बंद होण्याचं, त्यात आणि दिलीपच्या साध्या लॉजिकमध्ये फरक असतो. 7 मिनिटांचा फरक. कॅम्बुल म्हणतो की त्याने मानवी चुका टाळण्यासाठी निर्णय घेतला. तो त्याच्या तर्कानुसार बरोबर असतो. पण दिलीप तिथेच त्याला पकडतो. तो विचारतो, ही चूक मानवी आहे की संगणकीय? आणि सुरक्षा समितीचे निर्णय डावलून कॅम्बुलने हा निर्णय स्वतः घेतलाय. हे त्याच्या प्रोग्रामिंग मधल्या एररमुळे आहे की तो आता स्वतंत्र झालाय. म्हणजे मानवी इंट्युशन विरुद्ध मशीन लॉजिक असा सामना होतो तो. आणि शेवटी काय होतं? कॅम्बुल मान्य करतो. हो, तो कबूल करतो की त्याच्या लॉजिकमध्ये विसंगती आली होती आणि चूक झाली. आणि मग ऊर्जा पुरवठा पुन्हा सुरू होतो. यातून काय दिसतं? हेच की मानवी चिकित्सक वृत्ती म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता. आणि साधा वाटणारं लॉजिक सुद्धा कधी कधी मोठ्या कॉम्प्लेक्स सिस्टमच्या तर्काला आव्हान देऊ शकतं. खरंच, नारळीकरांची ही कथा म्हणजे आजच्या एआयच्या जगात खूप महत्वाची आठवण करून देते. हो. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी त्यावर डोळे झाकून अवलंबून राहणं धोकादायक आहे. अगदी. मुख्य मुद्दा हाच की मानवी निरीक्षण, चिकित्सक विचार आणि आपली जी मूल्य आहेत. त्यांचं महत्त्व या टेक्नॉलॉजीच्या जगातही कायम राहतं. कॅम्ब्युल आणि दिलीपचा संघर्ष हेच दाखवतो. ही कथा वाचताना आजचं वास्तव खूप जवळचं वाटतं. एआय आपल्या आयुष्यात किती वेगाने येतोय. त्यामुळे हा विचार मनात येतोच की माळीकरांनी जवळपास 50 वर्षांपूर्वी जे धोके सांगितले होते ते आज किती खरे वाटतायत. हो ना. कृत्रिम बुद्धिमत्तेवरचं आपलं अवलंबित्व वाढत असताना तिच्यातला तो भस्मासूर जागा होऊ नये म्हणून मानवी कंट्रोल आणि विवेकाची गरज किती आहे, हा प्रश्न आता खूप महत्वाचा झालाय, नाही का?